Hello everyone, welcome back to day 9 of our English learning series, and today we will learn about four important words, that is this, that, these or those. So let's start. This म्हणजे काय? ही, हा किंवा हे एखादी जवळची एकवचनी वस्तू असेल तर आपण this यूज करतो. So this is used for one thing that is near to you. So for example काय? This is my book. हे माझे पुस्तक आहे. एकच पुस्तक आहे आणि तुमच्या जवळ आहे. तर काय यूज करणार? This is my book. This is my friend. हा माझा मित्र आहे. एकच मित्र आहे आणि तो जवळ आहे तुमच्या. तर काय यूज करणार? This is my friend. I like this pen. मला हा पेन आवडतो. कुठेतरी पेन तुमच्या जवळ आहे म्हणून काय म्हणणार? I like this pen. नेक्स्ट दॅट म्हणजे काय? ती, तो, ते एखादी दूरवरची एकवचनी वस्तू असेल तर तुम्ही दॅट यूज करणार. सो दॅट इज युज्ड फॉर वन थिंग दॅट इज फार फ्रॉम अस. फॉर एक्झाम्पल, दॅट इज युअर हाऊस. ते तुझे घर आहे. खूप दूर आहे ते घर आणि एकच घर आहे तर कसं यूज करणार? ते तुमचे घर आहे. दॅट इज युअर हाऊस. दॅट गर्ल इज माय सिस्टर. ती मुलगी माझी बहीण आहे. एक आहे आणि ती दूरवर कुठेतरी असेल म्हणून दॅट गर्ल इज माय सिस्टर. लुक ॲट दॅट कार. त्या गाडीकडे बघ. एखादे एकच गाडी आहे आणि ती दूरवरून कुठेतरी जात आहे तर तुम्ही काय म्हणणार? लुक ॲट दॅट कार. नेक्स्ट इज दिस. दिस म्हणजे काय? या जवळच्या अनेक वस्तू असतील तर आपण दिस यूज करतो. So this is used for many things that are near to you or near to us. For example, these are my books. एक बुक आहे का? नाही, अनेक बुक्स आहेत त्यामुळे काय यूज करणार? These are my books. ही माझी पुस्तके आहेत. These flowers are beautiful. खूप सारी फुले. ही फुले सुंदर आहेत. फुले. So these flowers are beautiful. I like these shoes. मला हे बूट आवडतात. नेक्स्ट इज दोज. दोज म्हणजे काय? त्या दूरवरच्या अनेक वस्तू असतील तर आपण दोज यूज करतो. सो दोज इज युज्ड फॉर मेनी थिंग्स दॅट आर फार फ्रॉम अस. फॉर एक्झाम्पल, दोज आर युअर बॅग. ती तुमच्या बॅगा आहेत. दोज बॉयज आर प्लेइंग. ती मुले खेळत आहेत. कुठेतरी दूरवर एकापेक्षा जास्त मुले खेळत आहेत म्हणून दोज बॉयज आर प्लेइंग. आय डोंट लाईक दोज ऍपल्स. ठीक आहे. हे इथे मी क्विक कंपॅरिझन चार्ट दिले आहे की दिस कशासाठी यूज करतो? नियर आणि वन असेल तर, दॅट फार आणि वन म्हणजे एकवचनी असेल तर, दिस नियर बट अनेकवचनी असेल तर, आणि दोज फार बट अनेकवचनी असेल तर तुम्ही यूज करता. तर असं क्विक कंपॅरिझन चार्ट आहे. ठीक आहे. तर आता काय करायचे तुम्हाला? प्रत्येकी 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. लाईक दिस, दॅट, दीज, दोज साठी प्रत्येकी 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. मी इथे प्रत्येकी 5 सेंटेन्स दिलेले आहेत तर ते एकदा आपण रिपीट करूया. तुम्हाला सुद्धा माझ्या मागे म्हणायचे आहेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, ठीक आहे. सो दिस इज माय मोबाईल. हा माझा मोबाईल आहे. एकच मोबाईल आहे आणि तुमच्या जवळ आहे, हातात आहे. तर तुम्ही कसं म्हणणार? दिस इज माय मोबाईल. दिस इज गुड बुक. एक बुक आहे आणि ते जवळ आहे तुमच्या अगदी त्यामुळे तुम्ही काय यूज करणार? दिस इज गुड बुक. आय लाईक दिस शर्ट. तर एकच शर्ट आहे आणि तो तुमचा खूप फेवरेट शर्ट आहे तर तुम्ही काय म्हणणार? आय लाईक दिस शर्ट. दिस इज माय बेस्ट फ्रेंड. हा माझा जिवलग मित्र आहे. दिस पेन इज ब्लू. एखादा पेन आहे तुमच्या हातात आणि तो पेन निळ्या रंगाचा आहे तर तुम्ही काय म्हणणार? दिस पेन इज ब्लू. दॅट. सो दॅट आपण काय सांगितलं होतं? दॅट कधी यूज करतो? एखादी दूरवरची एकवचनी वस्तू असेल तर तुम्ही दॅट यूज करता. ठीक आहे. दॅट इज माय हाऊस. ते माझे घर आहे.
That boy is my cousin. तो माझा चुलत भाऊ आहे. That car is very costly. ती गाडी खूप महाग आहे. I don't like that movie. मला तो चित्रपट आवडत नाही. Look at that tree. आता these जवळच्या परंतु अनेक वस्तू असतील तर आपण these यूज करतो. ठीक आहे. These are my shoes. हे माझे बूट आहेत. ऑब्विसली तिथे दोन असणार शूज, त्यामुळे आपण काय म्हणणार these are my shoes. These flowers are beautiful. ही फुले सुंदर आहेत. I like these books. Books अनेक वचने आहेत पण जवळ आहेत म्हणून I like these books. These are my friends. Friends. Friends म्हणजे काय? अनेक वचने आणि ते जवळच आहेत. These are my friends. These apple are fresh. Apples. So these apples are fresh. Next is those. Those म्हणजे काय? कुठेतरी दूरवरच्या परंतु अनेक वस्तू असतील तर आपण those यूज करतो. ठीक आहे. Those are my cousins. अनेक वचन आहे cousins. दूरवर कुठेतरी आहेत ते म्हणून आपण काय म्हणणार those are my cousins. Those houses are old. खूप सारी घरे आहेत परंतु ते जुनी झालेले आहेत तर आपण काय म्हणणार those houses are old. I like those songs. मला ती गाणी आवडतात. Those students are hard working. ते विद्यार्थी मेहनती आहेत. Those trees are very tall. ती झाडे खूप उंच आहेत. ठीक आहे सर, हा तुमचा होमवर्क आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे. जसं की काय येईल दिस इज माय न्यू मोबाईल और दिस इज माय न्यू मोबाईल और दॅट और दोज आर व्हेरी ओल्ड हाऊसेस. दिस और दोज गर्ल इज माय सिस्टर. तर तुम्हाला करेक्ट आन्सर कमेंट करून सांगायचं आहे आणि प्रत्येकी 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. जसे तुम्ही रोज जे तुम्ही सेंटेन्स यूज करता ते सेंटेन्स तुम्ही तयार करायचे आहेत. तिथे काय येईल दिस, दॅट, दिस और दोज येईल. तर तुम्हाला 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, please like, share, comment and subscribe. Thank you for watching.